नवरात्रीपासून देशात जीएसटी बचत उत्सव सुरू होणार. व्यापारी उद्योजक युवांना होणार फायदा. सोमवारपासून जीएसटीचे नवीन दर लागू होणार. टीव्ही, फ्रीज, गाड्या, घरं, बाईक, पर्यटन स्वस्त होणार. जीवनावश्यक वस्तूही होणार स्वस्त. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्णयामुळे देशवासियांना दिलासा. लघु, सूक्ष्म आणि कुटीर उद्योगांना होणार फायदा. मेड इन इंडिया वस्तूच खरेदी करा. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं देशवासियांना आवाहन. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा क्रांतिकारी निर्णय. देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींचं तोंड भरून कौतुक. सोलापुरात पडळकरांच्या विरोधात शरद पवार गट आक्रमक. जोरदार घोषणाबाजी करत प्रतिमेला मारले जोडे. मनोज जरांगे पाटलांच्या मागे शरद पवार आणि एकनाथ शिंदेंचा हात. नवनाथ वाघमारे यांची घणाघाती टीका. आरक्षण ओबीसी मधूनच घेणार. मनोज जरांगे यांचं पुनरुच्चार. गुरगुर करणाऱ्यांचा हिशेब करू. मनोज जरांगेंचा इशारा. जालन्यामध्ये मराठा आंदोलकांकडून गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न. मराठा आंदोलकांना पोलिसांनी घेरलं. लक्ष्मण हाकेंसंदर्भात कथित ऑडिओ क्लिप व्हायरल. हाकेंना पैशांची ऑफर दिल्याचा उल्लेख. हाकेंनी ड्रायव्हरचा यूपीआय नंबर दिल्याचं नमूद. शिवसेना नेते सदा सरवणकरांच्या वक्तव्यानं वादंग निर्माण होण्याची शक्यता. आमदार असताना 2 कोटी मिळतात तर आमदार नसतानाही 20 कोटी रुपये मिळत असल्याचा केला होता दावा. परमेश्वरानं उपकार केले, आम्हाला आरक्षण दिलं नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वक्तव्याची सगळीकडे चर्चा. मी ब्राह्मण आहे, मात्र महाराष्ट्रात ब्राह्मणांना महत्त्व नसल्याचं केलं विधान. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका. सरकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळतंय. खासदार अमोल कोल्हेंचा राज्य सरकारवर निशाणा. सोनी पिक्चर्सच्या मॅच संदर्भातील जाहिरातीवरून वाद. मॅच संदर्भात भारतीयांना डिवचणारी जाहिरात केल्याचा अखिल चित्रे यांचा आरोप. आरोपानंतर सोनी पिक्चर्सनं माफी मागत जाहिरात घेतली मागं. सिंहस्थ कुंभमेळ्यातील समित्यांमध्ये स्थान न मिळाल्यामुळे साधू महंतांमध्ये तीव्र नाराजी. समित्यांची पुनर्रचना करण्याची मागणी. नवरात्रोत्सव आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाची नागपूर पालिकेकडून जय्यत तयारी. पालिकेकडून अतिरिक्त बसेसची सुविधा.